नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रघुनाथ सोरमारे, ITI टर्नर इन्स्ट्रक्टर आहे आणि आज मी तुमच्यासमोर आपला बेंच वाईजचा टॉपिक शिकवणार आहे. आणि याच्या अगोदर मी तुम्हाला फाईल विषयी शिकवलं होतं आणि आज आपण बेंच वाईज विषयी बघणार आहे. बेंच वाईजचा उपयोग काय असतो, बेंच वाईज कशासाठी यूज केलं जातं, त्याच्यानंतर बेंच वाईजचे प्रकार किती आहे, बेंच वाईजचं मटेरियल काय असतं ते आज आपण बघणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे जे ITच्या विद्यार्थ्यांसाठी पण उपयुक्त आहे आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी पण उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये बेंच वाईज शिकवणार आहे आज तुम्हाला. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याची जी पूर्ण माहिती आहे ती तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर आपण सुरू करू आज लेक्चरला. तर सगळ्यात पहिलं हे काय आहे, तर बेंच वाईज आहे, बरोबर. तर बेंच वाईज आहे, तर बेंच वाईज नेमकं काय असतं, व्हॉट इज बेंच वाईज, म्हणजे बेंच वाईजचा उपयोग काय आहे, बरोबर. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बेंच वाईज काय असतं की हे टर्नर आणि फिटर ट्रेडमध्ये किंवा मशिनिस्ट, टूल अँड डाय मेकर अशा वेगवेगळ्या ट्रेडमध्ये तुम्हाला मेकॅनिकल ट्रेड जेवढे पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटत असतं आणि त्याचा उपयोग करीत असते अशा मेकॅनिकल ट्रेडमध्ये. तर याचा जो उपयोग आहे हा बेंच वाईजचा उपयोग, जे आपल्याला एखादं जॉबला पकडायचं आहे, बरोबर. तर एखाद्या जॉबला फायलिंग किंवा इतर कोणतेही ऑपरेशन करताना, ड्रिलिंग झालं, त्याच्यानंतर टॅपिंग झालं, असे वेगवेगळे ऑपरेशन करताना आपल्याला याच्यावरती जॉब पकडून आपण त्याच्यावरती ते ऑपरेशन करीत असतो. त्यामुळे याला होल्डिंग डिव्हाइस पण म्हणलं जातं आणि हे बेंच वाईज याच्यावरती आपण एखाद्या जॉबवरती ऑपरेशन करण्यासाठी याच्यावरती आपण जॉब पकडत असतो आणि नंतर ऑपरेशन करत असतो. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याची जी बॉडी आहे ही बॉडी दिसते तुम्हाला, याला बॉडी म्हणलं जातं. हे काय बॉडी, हे त्याचे पार्ट आहे आणि आपण पार्ट विषयी आता सध्या बघतोय. याच्यामध्ये ही बॉडी दिली आणि त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हे फिक्स्ड जॉ आहे, याला काय म्हणते, फिक्स्ड जॉ म्हणते. आणि ही फिक्स जॉ असती म्हणजे तिची हालचाल होत नसते एका जागेवर दुसरीकडे, ही जागेवरच असते. आणि त्याच्यानंतर जे हे इथं याला मुव्हेबल जॉ म्हणते. काय म्हणते, मुव्हेबल जॉ म्हणते. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं, एक पेपरला येऊ शकतो तुम्हाला की बेंच व्हायचे त्याचे नावं तुम्हाला विचारू शकते पार्टचे, तर ते लक्षात ठेवायचे. आपण सध्या पार्टचे नाव बघतोय. त्याच्यानंतर हे दिसतंय मित्रांनो तुम्हाला, हे काय हँडल, यायचे काय हँडल, हे हँडल आहे. त्याच्यानंतर हे दिसतंय हे स्पिंडल आहे, याला स्पिंडल म्हणते. आणि याच्यावरती आतून थ्रेडिंग केलेली असते, हे पूर्ण असं लंब दिशेमध्ये याच्यामध्ये असतं ते. आणि याच्यामध्ये थ्रेडिंग केलेली असते, तर ती जी थ्रेडिंग असते याच्यामध्ये ती स्क्वेअर थ्रेडिंग असते. कोणती असते, स्क्वेअर असते. त्याच्यानंतर हे दिसते तुम्हाला इथं हे दोन होल दिसते. हे काय केलं जाते, हे बेंच व्हाईसवरती ज्यावेळेस आपल्याला व्हाईस फिट करायचं आहे, तर बेंचवरती फिट करता वेळेस आपल्याला इथं दोन नट म्हणजे आपण बोल्ट टाकून याच्या सहाय्याने काय करीत असतो, याला बेंचवरती फिट करीत असतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं हे जे दिसतंय तुम्हाला दोन, हे काय, हे दोन याच्या जॉ प्लेट आहे, काय जॉ प्लेट. या दोन जॉ प्लेट आहे आणि अशा प्रकारे जे सगळ्या पार्टचे नाव आहे, याच्या आतमधून जो त्याचा आंतरिक भाग जो असतो त्याला बॉक्स नट असं म्हणते. तर तो याच्या आतमधून असतो आणि ह्या स्पिंडलला जो अटॅच असतो तो बॉक्स नट. आणि त्या बॉक्स नटच्या सहाय्याने जे काय होत असतं की मुव्हेबल जॉ जे आहे हे मागं पुढं स्लाइड करीत असते याच्यावरती. तर ते स्लाइड करण्याचं काम आहे कसं होतं, तर ते बॉक्स नटच्या सहाय्यानेच स्पिंडलला ज्यावेळेस फिरवतो आपण ते बॉक्स नट, ते त्याच्या आतमध्ये पण थ्रेड असते स्क्वेअर आणि त्याच्या सहाय्याने ते मागं पुढं होत असतं, बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर ही जी बॉडी दिसते तुम्हाला, याचं मटेरियल, आपण मटेरियल बघू. आणि ही जी बॉडी दिसते तुम्हाला, ही बॉडी कशी असते, तर कास्ट आयरन पासून तयार केली जाते. कशापासून, कास्ट आयरन पासून तयार केली जाते किंवा कास्ट स्टील पासून तयार केली जाते. इथं लिहून देतो मी तुम्हाला, याची बॉडी, याची जर बॉडी बघितली आपण तर ही कशापासून, कास्ट आयरन किंवा कास्ट स्टील पासून तयार करतात, बरोबर.
कास्ट आयरन किंवा कास्ट स्टील पासून. त्याच्यानंतर त्याचे जे हे जे स्पिंडल दिसतंय तुम्हाला, स्पिंडलचं जे मटेरियल असतं, स्पिंडलचं मटेरियल हे मीडियम कार्बन स्टील असतं. कोणतं? मीडियम कार्बन स्टील असतं. कोणतं असतं? मीडियम कार्बन स्टील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हे जे हँडल आहे, हे हँडलचं पण वेगळं मटेरियल असतं. तर हँडलचं जे मटेरियल आहे हे कोणतं असतं? हे माइल्ड स्टील पासून तयार केलं असतं. माइल्ड स्टील. अशा प्रकारे त्याच्यानंतर ज्या दिसते तुम्हाला जॉ दिसते दोन या, तर ह्या ज्या जॉ प्लेट आहे, त्या जॉ प्लेट त्या कशापासून बनवल्या जात्या? याच्यावरती लावलेल्या आहे जॉवरती. तर ह्या जॉ प्लेट हाय कार्बन स्टील पासून तयार करतात. कशापासून? हाय कार्बन स्टील पासून. तर इथे लिहू आपण जॉ प्लेट है ना, जॉ प्लेट हाय कार्बन स्टील. बरोबर. दिसतंय मित्रांनो तुम्हाला. तर असं आपण याचं बघितलं तर हे जे दिसतंय तुम्हाला, या जॉ प्लेटा ज्या दिसतात दोन जॉवरती फिट केलेल्या आहे, एक मूळभर जॉवरती आणि फिक्स जॉवरती आहे. या दोन्ही पण जॉ प्लेट ज्या आहे या हाय कार्बन स्टील पासून तयार केल्या जात्या. त्याच्यानंतर हे जे स्पिंडल दिसतंय तुम्हाला, स्पिंडल हे मीडियम कार्बन स्टील पासून तयार केलं जातं. त्याच्यानंतर ही पूर्ण बॉडी जी असते ही कास्ट आयरन पासून तयार केली जाते. बरोबर. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला मित्रांनो मूवेबल जॉ, ह्या कशा आहे? पॅरलली याच्यावरती मागं पुढं होत असते. बरोबर. तर त्याच्यामुळे याला पॅरेलल जॉ व्हाईस असेही म्हणतात. बरोबर. पॅरेलल जॉ व्हाईस असेही याला म्हटलं जातं. कारण की हे पॅरेलल मध्ये याच्या मागं पुढं ओपन होत असतं. बरोबर. तर आपण पुढं बघू याच्यामध्ये. तर हे जे व्हाईस दिसते तुम्हाला हे कोणतं आहे? तर फिक्स बेंच व्हाईस, फिक्स बेस बेंच व्हाईस. बरोबर. फिक्स बेस बेंच व्हाईस आहे. तर आपण याला एकदा पुसून काढू मित्रांनो. हे काय आहे? फिक्स बेस बेंच व्हाईस आहे. आणि आपल्याला सब टाइप्स मध्ये बघायला भेटतं. सब टाइप्स जे 3 बेंच व्हाईस आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण हे बघायला भेटतं आपल्याला. आता जे बघतोय आपण हे फिक्स बेस आहे ना, फिक्स बेस बेंच व्हाईस. हे जे फिक्स बेस बेंच व्हाईस आहे हे याला फिक्स बेंच व्हाईस म्हणते. फिक्स बेस बेंच व्हाईस. त्याच्यानंतर जे असतं ते 2 नंबरचं त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशन व्हाईस. कॉम्बिनेशन व्हाईस म्हणतो आपण त्याला. बरोबर. त्याच्यानंतर 3 नंबरला असतं ते असतं सिव्हिल बेस. सिव्हिल बेस बेंच व्हाईस. सिव्हिल बेस बेंच व्हाईस असे हे 3 प्रकारचे बेंच व्हाईस आहे. आणि हे सब टाईपचे. बरोबर. म्हणजे उपप्रकारचे बेंच व्हाईस आहे. आणि या हे जे 3 बेंच व्हाईस आहे याच्यानंतर मग जे असते ते म्हणजे हे जे असते हे बेंच वरती फिट केलं जातं. त्याच्यामुळे याला बेंच व्हाईस म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढं व्हाईसचे प्रकार आहे ते पण आपण बघणार आहे याच्यामध्ये. तर आता सध्या आपण कोणतं बघितलं? फिक्स बेस बेंच व्हाईस. आता याच्यामध्ये काय आहे की हे जे याचा जो बेस दिसतोय तुम्हाला हा कसा असतो? फिक्स असतो. बरोबर. आणि जे पुढे आपण बघणार आहे त्याच्यामध्ये अजून फीचर्स आहे ते आपण बघणार आहे. काय काय आहे वेगवेगळे काय काय वैशिष्ट्य आहे सगळ्यामध्ये ते बघणार आहे. हा जो बेस दिसतोय तुम्हाला हा बेस कसा असतो? आपल्या जे बेंच येतात आपला बेंच वरती काय असता? फिट असतो. आणि फिट असल्यामुळे काय होतं हा म्हणजे फिरत नाही. तर आपण पुढचं जे व्हाईस त्याच्यावरती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल नेमकी काय फरक आहे दोन्हीमध्ये. तर आपण ते पुढे बघू. हे बघा हे काय सिव्हिल बेस बेंच व्हाईस. बघा कोणतं आहे? सिव्हिल बेस बेंच व्हाईस. बरोबर. आता याच्यामध्ये बघितलं आपण दिसायला दोन्ही पण सारखे. हे पण जे पहिलं बेंच व्हाईस होतं फिक्स बेस त्याच्यासारखेच आहे. फक्त बदल काय आहे दोन्हीमध्ये की याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा इथं हा जो बेस आहे हा कसा आहे? सिव्हिल. बरोबर.
हा बेंच आपला जो बेस आहे याचा हा कसा आहे सिव्हिल आहे आणि हा जरा तुम्ही स्क्रू फिरवला तर काय होतं हा जो आहे वाईस काय होतो 360 डिग्रीच्या अँगल मध्ये फिरत असतो. 360 डिग्रीच्या अँगल मध्ये फिरल्याच्या नंतर काय होतं याच्यामध्ये आपल्याला हव्या पोझिशनला जेव्हा आपल्याला काय करता येतो फिरवून आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्यावरती काम करता येतं बरोबर. तर त्याच्यामध्ये त्याच्यातून याच्यामध्ये हा फरक आहे आणि याच्यामध्ये हे ॲडव्हान्स मध्ये याचं एक फीचर्स आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो जॉबला 360 डिग्री मध्ये फिरवून आपल्याला हवं त्या जसं उभं राहून काम करायचं आहे त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. हे पूर्ण फिरल्या जातं 360 डिग्री मध्ये तुम्हाला इथं बघायला भेटतंय. हे बघा हे काय हे पूर्ण फिरलं जातं आणि वरती जर बघितलं तुम्ही वरती जर बघितलं हे बघा वरती जर बघितलं तर कसं आहे हा बेस जो दिसतोय याचा हा कसा आहे फिक्स टाईप आहे बरोबर. त्याच्यानंतर हे जे खाली बघितलं तुम्ही हे कसं आहे सिव्हिल बेस आहे बरोबर. म्हणजे याचा बेस कसा आहे 360 डिग्री मध्ये फिरत असतो बरोबर. बाकी सगळं पार्ट वगैरे जर बघितलं तुम्ही तर दोन्हीचे पण सेमच आहे काही बदल नाही याच्यामध्ये सगळं सारखंच आहे. मटेरियल पण सारखंच आहे आणि पार्ट पण सगळे सारखेच आहे. तर त्याच्यानंतर बघू आपण हे काय कॉम्बिनेशन वाईज 3 नंबरला काय कॉम्बिनेशन वाईज आहे. आता कॉम्बिनेशन वाईज मध्ये फरक काय की हे पण दिसायला सेम तसंच असतं फक्त याच्यामध्ये बदल काय की जर तुम्हाला एक व्ही आकाराचा एक 2 जॉ दिले जाते. काय केलं जाते इथं 2 आकाराचे व्ही आकाराचे 2 जॉ दिले जाते आणि हे जे जॉ आहे हे काय करत असते आपण एकाच वेळी याच्यावरती आपण पाईप सारखा जॉब किंवा राऊंड जॉब जो आहे तो इथं पकडू शकतो आणि वरचे जे जॉ आहे 2 फ्लॅट जॉ तर त्याच्यावरती आपण फ्लॅट जॉब पकडू शकतो बरोबर. तर याच्यावरती 2 जॉब पकडता येते एका वेळी किंवा एका वेळी म्हणा किंवा वेगवेगळ्या टायमाला पण जर पकडले तरी चालतं. पण याच्यामध्ये काय आहे दोन्ही त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला राऊंड जॉब पण पकडता येऊ शकतो. त्याच्यामुळे याला कॉम्बिनेशन बेंच वाईज म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे कॉम्बिनेशन बेंच वाईज. तर हे लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये आता जे सिव्हिल टाईप आहे म्हणजे याचं जे हे पण 360 डिग्री मध्ये फिरू शकतं बरोबर. याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हान्स मध्ये फीचर दिलेलं आहे पण काही बेंच वाईज तुम्हाला बघायला नाही भेटणार. तर हे याच्यामध्ये आहे आता कालांतराने ते बदललं तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल ते की याच्यामध्ये पण तुम्ही 360 डिग्री मध्ये फिरू शकता बरोबर. तर असे 3 प्रकारचे सब टाइप्स बेंच वाईज आहे. त्याच्यामध्ये आपण पुढे बघणार आहे याला बेंच वाईज का बरं म्हणलेलं आहे हे बेंच वरती फिट केलं जातं बरोबर. हे काय केलं जाते बेंच वरती फिट करतो आपण त्याच्यामुळे याला बेंच वाईज म्हणतो. आणि जे व्हाईस असते ते वेगळे असते ते व्हाईसचे आपण पुढे प्रकार बघणार आहे ते कोणते कोणते प्रकार आहे आणि त्यांचे उपयोग काय ते आपण बघणार आहे याच्यामध्ये. तर पुढे बघू आपण मित्रांनो याच्यामध्ये काय येतं हे बघा तुम्हाला इथं बघायला भेटते बघा टाइप्स ऑफ व्हाईस बरोबर. आता तुम्ही व्हाईस तर बघितले पण व्हाईस मध्ये आणि सब टाइप्स व्हाईस मध्ये काय फरक आहे ते आता बघितलं आपण. जे पहिले 3 होते ते कोणते ते सब टाइप्स होते आणि आता जे आहे हे काय व्हाईस आहे बरोबर. ते बेंच व्हाईस होते आणि हे व्हाईस आहे. याच्यामध्ये आपण बघू तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला बघायला भेटते बघा काय तर हे क्विक रिलीजिंग व्हाईस आहे. काय क्विक रिलीजिंग व्हाईस. तर हे क्विक रिलीजिंग व्हाईस जे दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये जर बघितलं आपण याच्यामध्ये ॲडव्हान्स मध्ये काय फीचर्स आहे तर हे दिसायला पूर्ण ऑर्डिनरी जे व्हाईस आहे ऑर्डिनरी व्हाईस जे आहे त्याच पद्धतीने दिसते फक्त त्याच्यामध्ये फरक काय आहे तर आपण बघू. इथं बघा तुम्हाला दिसतंय इथं काय दिलं इथं एक ट्रिगर दिलंय बघा. काय दिलेलं आहे ट्रिगर दिलेलं आहे बरोबर. तर हे ट्रिगर काय केलं जातं हे ट्रिगर जर तुम्ही फिरवलं तिथं काय होतंय हे जी तुमची जी पुढची मूव्हेबल जो आहे तर ही काय होती याच्या आतमधला जो बॉक्स नट असतो ते काय होतं डिसएंगेज होतो आणि डिसएंगेज झाल्यानंतर हे डायरेक्ट बाहेर वाढलं जातं. म्हणजे आपण याला लवकर ओपन आणि लवकर क्लोज करू शकतो. हे त्याचं ॲडव्हान्स मध्ये क्विक रिलीजिंग व्हायचं आणि तुम्हाला बघायला भेटते तर याच्यावरती पण स्पिंडल असतं त्याच्यानंतर याला पण हँडल असतं बघा. तर हे हँडल जे असतं हे आपण ज्यावेळेस आपल्याला एकदम जवळ आणलं आपण जॉबच्या जवळ जॉब घेऊन आलो आणि त्यानंतर काय करायचं याला आपण हे जो नट आहे हा इंगेज करायचा जे ट्रिगर आहे त्याला इंगेज करायचं आणि इंगेज करून काय करायचं याच्यामध्ये परत आपण काय करायचं आपल्याला जेवढं थोड्या याच्यात बघण्याच्या नंतर जेवढं आपल्याला फिरवून ते जॉब जेवढं टाईट करायचं आहे तेवढं आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये हेच ॲडव्हान्समध्ये हे क्विक रिलीजिंग व्हाईस आहे आणि हे आपण याच्यावरती फ्लॅट जॉब पकडू शकतो आणि जॉब करू शकतो बरोबर.
तर आपण आता पुढे बघू अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हायचे. हे बघा तुम्हाला इथं काय हे पाईप व्हायस बघायला भेटते. काय आहे पाईप व्हायस बरोबर. तर याच्यामध्ये बघा हे काय इथं तुम्हाला व्ही आकाराचे दोन जॉ दिसतंय बघा. काय दिसतंय व्ही आकाराचे दोन जॉ दिसते बघा. एक इकडे पण आहे खाली आणि वरच्या साईडला पण आहे बरोबर. हे काय हे पाईप व्हायस याच्या नावातच त्याचं काम दिलेलं आहे. याचा उपयोग काय याच्या नावातच दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जर एखादा पाईप पकडायचा आहे किंवा एखादा राऊंड जॉब पकडायचा आहे. राऊंड जॉब साठी पण याचा उपयोग केला जातो. पण सहजासहजी याचा जास्त करून पाईप पकडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर आपल्याला याच्या नावामध्येच बघायला भेटतं याचं काय आहे हे पाईप व्हायचे बरोबर. तर इथं तुम्हाला दिसतंय व्ही आकाराचे जे दोन जॉ आहे हे काय केले जाते पाईपला पकडण्यासाठी आपण याचा उपयोग करीत असतो. ही जी वरची जी जॉ दिसते तुम्हाला याला काय म्हणते याला अप्पर जॉ म्हणते. काय म्हणते अप्पर जॉ. याला अप्पर जॉ म्हणते आणि याला लोअर जॉ म्हणते. काय म्हणते लोअर जॉ. त्याच्यानंतर इथं खाली हा बेस आहे बरोबर. त्याच्यानंतर हे हँडल आपलं सॉरी हे स्पिंडल आहे. हे काय स्पिंडल आहे आणि इकडे दिसते तुम्हाला काय हँडल बरोबर. तर हे काय हँडल आहे. त्याच्यानंतर हे स्पिंडल आहे. त्याच्यानंतर हे दिसते तुम्हाला अप्पर जॉ आहे लोअर जॉ आहे आणि हे काय बेस आहे बरोबर. त्याच्यानंतर हे जर बघितलं तुम्ही ही याला फ्रेम पण म्हणतो आपण. याला फ्रेम पण म्हणलं जातं बरोबर. तर याचा उपयोग काय आहे की पाईप सारख्या जॉबला पकडण्यासाठी याचा उपयोग करीत असतो. तर याच्यामध्ये एवढंच आहे. तर आपण पुढे आता अजून पुढचे वाईज बघू. बघा आता पुढे जर बघितलं आपण हे वाईज तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ठिकाणी. याचा उपयोग पुढे केला जातो. तर तुम्ही पुढे बघितलं असेल एखाद्या चावीवाल्याकडे बघितलं असेल बघा. हे चावीवाल्याकडे उपयोग चावीवाला जो असतो चावी तयार करतो. जी आपली कुल्फीची जी चावी असते ती चावी तयार करतो. त्याच्याकडे हे हँडवाईस आपल्याला बघायला भेटत असतं आणि या हँडवाईसचा उपयोग त्याच्याकडे होत असतो. म्हणजे छोटे छोटे आकाराचे जॉब पकडण्यासाठी. म्हणजे जसं रिवेटिंग झालं किंवा एखादे छोट्या आकाराचे ड्रिल झाले असे हे जे पद्धतीचे छोटे छोटे जॉब आहे ते पकडण्यासाठी याचा उपयोग करीत असतो. आणि जो चावीवाला असतो काय करतो त्याच्यामध्ये चावी पकडून त्याच्यावरती फायलिंग वगैरे करतो. जेणेकरून काय होतं तर याला हातामध्ये पकडून आपण त्याच्यावरती ऑपरेशन करू शकतो. त्या चावीला गाळे पाडू शकतो बरोबर. तर हे जे त्या पद्धतीने काम करीत असतं. याच्यामध्ये जर स्प्रिंग दिली बघा ही याच्यामध्ये काय दिलेलं आहे स्प्रिंग दिलेली आहे. ही स्प्रिंग दिसते तुम्हाला बरोबर. त्याच्यानंतर इथे विंग नट दिलेला आहे. हे विंग नट हे लक्षात ठेवायचं तुम्ही. ते विचारलं जातं पेपरला की विंग नट जो असतो हा म्हणजे कोणत्या व्हाईसवर असतो किंवा हँड व्हाईसला उघडण्यासाठी कोणता नट दिलेला असतो हा प्रश्न येत असतो पेपरला. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे विंग नट हा हँड व्हाईसला ओपन करण्यासाठी म्हणजे तिथं दिलेला असतो बरोबर. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हा जो बोल्ट दिसतोय हा बोल्ट याच्यामध्ये याला कनेक्ट असतो आणि दुसरे जो जॉय जी दुसरी जॉय आहे त्या जॉयच्या आरपार होलमधून बाहेर निघलेला असतो आणि त्याच्यावरती विंग नट लावलेला असतो बघा. त्याच्यावरती थ्रेडिंग केलेली असते आणि त्या थ्रेडिंगवरती विंग नट. आणि इकडे ह्या दोन दिसते तुम्हाला ह्या दोन जॉय बरोबर. हे दोन जॉय ते हँड वाईस आहे. याचा असा प्रकार याचा असा उपयोग होतो चावीवाल्याकडे चावी वगैरे किंवा रिपीटिंग वगैरे करण्यासाठी छोट्या आकाराचे ड्रिल वगैरे पकडण्यासाठी याचा आपण उपयोग करीत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघू आपण. हे बघा तुम्हाला ते पिन वाईज बघायला भेटतं. पण ते पिन वाईज आहे. पिन वाईज तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल काही नसून बघितलं. ते पिन वाईज आपल्याला घड्याळीवाल्याकडे बघायला भेटतं बघा. हे जे दिसते तुम्हाला याची इथं काय याची जॉय आहे इथं याच्या जॉय आहे आणि त्याच्यानंतर याचं पूर्ण काय काम की हे छोट्या आकाराचे जे जॉब असते म्हणजे घड्याळीचे जे छोटे छोटे पार्ट असते ते पार्टला पकडून त्याच्यावरती त्यांना
त्यांना जर काही ऑपरेशन वगैरे करायचं असतं त्या छोट्या पार्टवरती, तर ह्या पिन वाईसमध्ये पकडून ते काय करीत असते, त्याच्यावरती ऑपरेशन करीत असते. तर तुम्ही जर हे फिरवलं इथलं, तर याला काय होतं, हे आपल्या जॉबला किंवा त्या छोट्या पार्टला पकडण्याचं काम करीत असतं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पिन वाईज, हे पिन वाईज जे पुढे हे घड्याळीवाल्याकडं उपयोगात आणलं जातं. हे लक्षात ठेवायचं तुम्ही, हे छोट्या आकाराच्या पार्टला किंवा जॉबला पकडण्यासाठी उपयुक्त असतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघू. हे बघा, तुम्हाला आता हे टूल मेकर्स वाईज बघायला भेटेल. टूल मेकर्स वाईज, हे टूल मेकर्स वाईज जे असतं हे फिटर शॉपमध्ये किंवा ITI मध्ये तुम्हाला सगळ्या शॉपमध्ये बघायला भेटेल. मेकॅनिकल रिलेटेड जेवढे बी शॉप आहे त्याच्यामध्ये बघायला भेटेल की ज्यावेळेस आपल्याला जॉबवरती मार्किंग करायची असते, म्हणजे एखाद्या छोट्या जॉबवरती फायलिंग किंवा मार्किंग करायची असते, तर मार्किंग करता वेळेस याला सरफेस प्लेटवरती ठेवून काय करतो आपण, एखाद्या जॉबला मार्किंग करीत असतो. छोट्या आकाराच्या जॉबला, ते छोट्या आकाराच्या जॉबला मार्किंग करता वेळेस याला काय करतो आपण, सरफेस प्लेटवरती ठेवून आपण याला त्या जॉबला मार्किंग करीत असतो याच्यावरती, या टूल मेकर्स वाईस वरती. बरोबर. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला पूर्ण वाईस, हे कशापासून बनवलं जातं, हे माइल्ड स्टील पासून बनवलं जातं. कशापासून, माइल्ड स्टील पासून आपण याला तयार करीत असतो. आणि हे छोट्या आकाराच्या जॉबवरती मार्किंग किंवा फायलिंग करताना आपण याचा उपयोग करतो आणि सरफेस प्लेटवरती ठेवून पण याचा उपयोग करीत असतो. त्याच्यानंतर पुढे बघू. हे बघा, हे तुम्हाला लेग वाईज दिसतंय. कोणतं आहे, लेग वाईज आहे. आणि लेग वाईज मध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल किंवा नसेल बघितलं, तर हे जे तुम्हाला हे फोर्जिंग शॉप आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं, जिथं म्हणजे ठोकपिटीचं काम असतं, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त ठोकावं लागतं त्या ठिकाणी आपण याला बघत असतो. तर हे जे तिथं आपण याच्यावरती जर किती बी जोराजोरानं फटके मारले तर याच्यावरती काय होतं, हे तुटत नसतं. हे जे मटेरियल असतं याचं हे माइल्ड स्टील पासून तयार केलेलं असतं, जेणेकरून हे काय होईल की तुटणार नाही. म्हणजे कास्ट आयरनचं जर असतं हे तर काय झालं असतं, ते तुटून गेलं असतं. त्याच्यामुळे याला माइल्ड स्टीलचं ठेवलं जातं आणि याच्यावरती ठोके मारून एखाद्या जॉबला फोर्जिंग वगैरे करण्यासाठी याचा आपण उपयोग करीत असतो. हे आपल्याला फोर्ज शॉपमध्ये बघायला भेटत असतं. याचे जर पार्ट बघितले आपण, याच्यामध्ये पार्ट आहे बघा. याचं काय आहे, हे हँडल आहे, लॉंग हँडल म्हणते त्याला. काय म्हणते, लॉंग हँडल म्हणते. हे लॉंग हँडल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, हे याचं काय लेग आहे, काय म्हणते त्याला, याच्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे लेग वाईस. बरोबर. हे लेग वाईस आहे. तर याचं जे पाय आहे, हा जो लेग आहे, हा याला लेग म्हणते. बरोबर. त्याच्यानंतर इथं त्या दिसते तुम्हाला ही मुव्हेबल जॉय आहे, मुव्हेबल जॉय आणि फिक्स जॉय. बरोबर. ही कशी आहे, फिक्स जॉय. बरोबर. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही, इथं तुम्हाला स्पिंडल बघायला भेटतं. हे स्पिंडल आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण, याला स्ट्रॅप म्हणते. काय म्हणते, याला स्ट्रॅप म्हणते. ही स्ट्रॅप आहे आणि ते काय केलं इथं या बेंचवरती पकडलेलं आहे. बरोबर. हा काय बेंच आहे आणि त्याच्यावरती आपण त्याला पकडलेलं आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं दिसते तुम्हाला स्प्रिंग म्हणते. याला काय म्हणते, स्प्रिंग म्हणते. बरोबर. काय स्प्रिंग आहे. आणि जर बघितलं आपण तर इथं काय आहे की हे जे व्हाईस आहे हे कसं आहे, ज्यावेळेस आपण याला खोलतो स्प्रिंगमुळे कसं होते, असं वक्राकार भागमध्ये ओपन होत असतं. कसं, वक्राकार म्हणजे हे पॅरलल नाही ओपन होत, असं पॅरलल ओपन होत नाही. तर हे कसं होतं, असं मागच्या साईडला इकडून असं झुकतं, त्यामुळे वक्राकार भागामध्ये ओपन होत असतं. तर पेपरला प्रश्न येऊ शकतो तसा की हे जे व्हाईस आहे हे कशा प्रकारे ओपन होत असतं, तर ते वक्राकार प्रकारे ओपन होत असतं. ते लक्षात ठेवायचे आपल्याला, पेपरला विचारू शकते प्रश्न. बरोबर. त्याच्यानंतर इथे फास्टनर दिले, फास्टनरच्या साहाय्याने याच्यामध्ये बेंचमध्ये फिट केलेले आहे. बरोबर. तर पुढं बघू आपण अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हायचे. त्याच्यानंतर हे दिसते बघा तुम्हाला, याला काय म्हणते, प्लेन मशीन वाईज म्हणते. काय म्हणते, प्लेन मशीन वाईज. मशीन वाईजचे पण प्रकार आहे, ते पुढे बघू आपण. हे काय प्लेन मशीन वाईज आहे. आणि प्लेन मशीन वाईज तुम्ही बघा, हे तुम्हाला ड्रिलिंग मशीनवरती बघायला भेटतं. ज्यावेळेस ड्रिलिंग मशीनवरती आपण जॉबवरती ड्रिलिंग वगैरे करायची असते, तर आपण याच्यावरती पकडून काय करतो, इथं जॉबवरती ड्रिलिंग करीत असतो. हे ड्रिलिंग मशीनवरती किंवा तुम्हाला
अजून इतर मशीनवरती पण बघायला मिळू शकते, बिलिंगवरती वगैरे. तर हे त्या ठिकाणी हे मशीन वाईज वापरात आणलं जातं. याला प्लेन मशीन वाईज म्हणते आणि मशीनवरती याचा उपयोग करीत असतो आपण ज्यावरती ड्रिलिंग वगैरे करताना. तर पुढं बघू, हे दिसतंय बघा सिव्हिल मशीन वाईज. आता सिव्हिल मशीन वाईज मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये बघा इथं काय आहे, हा जे दिसतं तुम्हाला इथं काय आहे, याचं सिव्हिल बेस आहे आणि हा काय करतो 360 डिग्रीमध्ये फिरत असतो. मशीनवरती आपल्याला हव्या त्या ठिकाणी हव्यात तशा पोझिशनमध्ये जॉबला फिरवायचं जर असलं तर आपण इथून काय करत असतो, सिव्हिल बेसचे जो बेस आहे त्याच्या साहाय्याने आपण याला 360 डिग्रीमध्ये फिरवून काय करतो, इथं जॉबला हव्या त्या पोझिशनमध्ये ड्रिलिंग करण्यासाठी, किंवा हे तुम्हाला मिलिंग मशीनवरती किंवा अजून दुसऱ्या जे स्लॉटर मशीन असतं त्याच्यावरती पण हे बघायला जायचं तुम्हाला. आणि ड्रिलिंग मशीनवर तर असतंच, बरोबर. तर पुढं बघू आपण, इथं बघा इथं हँडल दिलं आहे, जॉ दिली आहे, ही फिक्स जॉ आहे, मुव्हेबल जॉ आहे, बरोबर. इथं हे सिव्हिल बेस येतात त्याच्यामुळे याला सिव्हिल मशीन वाईज म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं तुम्ही हे युनिव्हर्सल वाईज आहे, बरोबर. हे कोणतं आहे वाईज आहे, युनिव्हर्सल वाईज आहे. युनिव्हर्सल वाईज मध्ये हे तुम्हाला मोठ्या मशीनवरती बघायला मिळतं. त्याच्यामध्ये फक्त फरक काय आहे, तर हे पण हवं तसं ऍडजस्ट करू शकतो आपण, याला डिग्री लावू शकतो, बरोबर. त्यामुळे याला युनिव्हर्सल म्हणलेलं आहे. जॉबला जर तुम्हाला डिग्रीमध्ये सेट करायचं तर तुम्ही याच्यावरती करू शकता. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या जॉबला टेपर म्हणजे अँगलमध्ये फिट करून त्याच्यावरती अँगलमध्ये ड्रिलिंग करायची तर त्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सल वाईजचा उपयोग करू शकता. इथं हँडल वगैरे दिलं यायचं, त्याच्यानंतर इकडे जॉ दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथं सिव्हिल बेस पण दिलेला आहे आपल्याला. ते सिव्हिल बेसच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, त्याला 360 डिग्रीमध्ये जॉबला हव्या त्या पोझिशनमध्ये फिरवून आपण तिथं त्याच्यावरती ऑपरेशन करू शकतो. हे तुम्हाला मोठ्या मशीनवरती बघायला मिळतं, बरोबर. तर आपला जे पहिला बेंच चॉईस होतं त्याच्यामध्ये थोडंसं सांगायचं राहिलं होतं काही गोष्टी, ते बघू आपण एकदा. तर हे जे बेंच चॉईस आहे याच्यामध्ये तुम्हाला जे हँडल दिसतंय ते हँडल जे आहे, हँडल याचे जे जॉच्या प्लेट असत्या, आपलं सगळ्यात पहिलं काय आहे की हे जे जॉच्या प्लेट असते या कशा असत्या, तर याची जी साईज बेंच वाईजची जी साईज असते ती कशी घेतली जाते, तर या जॉच्या प्लेट याच्या रुंदीवरून घेतली जाते. त्याची जी विड्थ असते त्या विड्थवरून घेतली जाते. हे बघा विड्थ कशी आहे आपण बघू, इथं विड्थ बघा, ही काय याची विड्थ इथून ते इथपर्यंत त्याला काय म्हणते, विड्थ म्हणते. जॉच्या प्लेटची विड्थ म्हणजे रुंदी आहे आणि या रुंदीवरून काय केलं जातं, याची साईज घेतली जाते. आणि जे बेंच वाईज आहे हे आपल्याला 75 mm पासून ते 150 mm पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्तही भेटते आता मार्केटमध्ये. पण सहजासहजी हे आपल्या वर्कशॉपमध्ये किंवा टूल रूम मध्ये आपल्याला हे याच्या आतमध्येच आपण उपयोगात आणत असतो. आणि हे जे दिसतंय तुम्हाला याची जी रुंदी आहे जॉच्या प्लेटाची, तर त्या जॉच्या प्लेटाच्या रुंदीच्या हे 2.5 म्हणजे 2.5 किंवा 1.5 असं दीडपट किंवा अडीचपट या हँडलची साईज असते. विचारू शकते पेपरला की जी बेंच व्हायचं जी साईज आहे ती साईजच्या म्हणजे सॉरी जे हँडल आहे ते कशावरून त्याची साईज ठरवली जाते किंवा किती असते ती साईज, तर ती आपल्या ज्या जॉब प्लेट आहे त्या जॉब प्लेटाच्या दीडपट किंवा अडीचपट असते, ते लक्षात ठेवायचे तुम्ही. तर अशा प्रकारे आपण बेंच वाईज बघितलेलं आहे. आणि सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. महाराष्ट्रातले जेवढे पण विद्यार्थी आपले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना हे नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि सगळ्यांना जी सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतात किंवा जे ITI करताय जे विद्यार्थी, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल आणि त्यांना या गोष्टीची माहिती होईल आणि त्यांचं नॉलेज वाढत आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपरपर्यंत जाऊ शकतात आणि तिथं चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात पेपरला. तर अशा प्रकारे आपण बेंच वाईसमध्ये बघितलेलं आहे किंवा वाईसमध्ये बघितलेले सगळे प्रकार, त्याचे मटेरियल, बरोबर. तर त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते असं बघितलं आपण आज. तर अजून जर असे व्हिडिओ बनायचे असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.